नमस्कार, मी काजल फुलसुंदर. शिवनेर प्राईम मध्ये आपलं स्वागत. शिवसेना भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी कुठलीच धोरणे राबवली नसून या निवडणुकीत सर्व मतदारांनी विरोधकांना घरी बसवा असे आव्हान शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी बेल्हे येथे केले. जुन्नर तालुक्यातील राजुरी बेल्हा जिल्हा परिषदेच्या गटातील राजुरी, बेल्हा, निमगाव, सावा, आणे, पठार भागावरील सर्व गावांमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांचा गावभेट दौरा झाल्यानंतर बेल्हा या ठिकाणी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार बाळासाहेब दांगट, दिलीप ढमढेरे, विघ्नर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, जुन्नर बाजार समितीचे अध्यक्ष संजय काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके, मंगलदास बांदल, जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे सदस्य पांडुरंग पवार, शरद लेंडे, मनसेचे माजी तालुकाध्यक्ष एकनाथ शिंदे, बाळासाहेब खिल्लारी, किशोर दांगट, बाजीराव ढोले, गणपत फुलवडे, रामभाऊ गोरसटे, रमेश भुजबळ, पंचायत समितीचे माजी सभापती दीपक औटी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कोल्हे यांनी शिवसेना भाजप सरकारवर टीका केली. तसेच गेल्या 15 वर्षात खासदारांनी बैलगाडा शर्यत सुरू करू अशी फक्त खोटी आश्वासने दिली आहेत. या निवडणुकीत मी उभा नसून जनता उभी आहे आणि मला कोणावरही टीका करायची नाही. फक्त आणि फक्त शिरूर मतदारसंघाचा विकास करायचा आहे असे कोल्हे यांनी सांगितले. पुणे नाशिक रस्त्यावर असणारी वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत असून याला जबाबदार कोण असा सवाल त्यांनी विचारला. माझ्या मामाच्या गावातून मला 100% मताधिक्य मिळण्याची मला खात्री आहे. अतुल बेनके आपल्या भाषणात म्हणाले की गेल्या 15 वर्षात खासदारांनी जनतेचे कोणतेच प्रश्न सोडवलेले नाहीत. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला कुठल्याही प्रकारचा हमीभाव दिलेला नाही. या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे बेल्ह्याचे प्रतिनिधी सुधाकर सईद यांनी. पाहूयात. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती आणि विद्यमान संचालक सन्माननीय धोंडीवर यांना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करायचं. गेल्या सोमवारी या बाजारामध्ये अनेकांना टीकाशस्त्र सोडलं, वाटतं तसे भराळले. आपल्याला कुठली टीका करायची नाही, कारण आपला उमेदवार हा विजय उमेदवार आहे. आणि म्हणून विरोधकांना काही जरी वाटलं असेल, कोण काय म्हणत असेल, कोण काय म्हणत असेल, त्याच्याकडे माझ्या मायबापानं लक्ष देऊ नका. आपल्याला आता तुम्ही सर्व टाळ्या वाजवणारे आमचे मेवणे या ठिकाणी आले. मंगलदासजी बांधारे यांचं मी स्वागत करतो. आणि मी अधिकचं काही सांगणार नाही. गेल्या 15 वर्षामध्ये ह्या बेल्ह्यामध्ये जे खासदार निवडून गेले त्यांनी 1 रुपयाचं काम दाखवायचं आणि मग मतं मागायची. माझे असं त्यांना जाहीर आव्हान. या ठिकाणी तुम्ही सर्व बेल्हा ग्रामस्थ आहे, कोणी उठून सांगा बेल्ह्यामध्ये 1 रुपयाचं काम झालं. परंतु प्रत्येक वेळेला वेगळा पॅटर्न यायचा. कधी बैलगाड्याच्या नावाखाली जिंकले, मागच्या वेळेला मोदीच्या नावामध्ये जिंकले. आणि 5 वर्षामध्ये माझा शेतकरी आज धुळीला मिळालेला आहे. आणि शेतकऱ्याचा कंबरडा मोडलेला आहे. आणि त्या शेतकऱ्याला जर खऱ्या अर्थानं जिवंत राहायचं असेल तर आदरणीय देशाचे नेते ज्यांनी शेतकरी ताटमानाने जगावला, ताटमानाने उभा केला, ते आदरणीय शरदरावजी पवार साहेब यांच्या पाठीमागे भक्कमपणे आपल्याला उभं राहायचंय. आता तरुण मंडळी उत्साहामध्ये आहे. खऱ्या अर्थानं मला आज या ठिकाणी स्वाभिमान वाटतो. या तालुक्याचे सर्व नेते मंडळी आज एका जीवाभावानं ही निवडणूक जिंकण्यासाठी एकत्र आले. आमच्याही गावामध्ये थोडेफार काही मतभेद झाले असतील, स्थानिक निवडणुकीमध्ये झाले असतील, पण ह्या निवडणुकीमध्ये ते सर्व मतभेद आम्ही बाजूला ठेवून एक हाती निवडणूक आम्ही हातामध्ये घेतलेले. आणि मी अधिकच तुम्हाला काही जास्त सांगत नाही. परंतु या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये दादा तुमच्या समोर शब्द देतो आणि मी राजकारणाचा शब्द देतो, तो खरा ठरतो. किमान 11,000 मताचं या जिल्हा परिषद मतदारसंघात आम्ही दिल्याशिवाय सोडतो. मला अधिकचं काही बोलायचं नाही. डॉक्टर अमोलजी कोल्हे आमच्या भुजबळ कुटुंबाचे भाचे आहेत, या गावाचे ते भाचे आहेत. आम्हाला त्याचाही स्वाभिमान आहे. भाचा म्हणून मामानी पाठीमागे उभं राहिलंच पाहिजे, ही मामाची जबाबदारी. आणि म्हणून येत्या 29 तारखेला कुठलाही विचार न करता
घड्याळाच्या चित्रासमोरचं बटन दाबून या तालुक्याचा सुपुत्र खासदार म्हणून पाहण्याची संधी आपण सोडायची नाही. प्रचाराच्या दौऱ्याच्या निमित्ताने आपले उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे तुमच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत. ज्येष्ठ नेते आदरणीय या तालुक्याचे माजी आमदार धनगरे साहेब, त्याचप्रमाणे ज्यांनी नुकतंच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून तुम्हा सर्वांनाच एक चांगल्या पद्धतीचं काम ज्यांनी उभं केलं ते फुलवडे साहेब, दांगड साहेब, सगळीच खरं तर ज्येष्ठ मंडळी आहेत. आणि दो हमसो का जोडा अतुल दादा आणि या ठिकाणी सत्यशील दादा, कारण आपल्याकडे म्हण आहे दो हमसो का जोडा कधी बिछड ना जाए. आज मस्त दोघं जण दिसत आहेत की दोन्ही तरुण मंडळी, आणि या बाजूला सगळी मंडळी खरं तर स्वाभिमानी पक्षापासून पक्षाचे अध्यक्ष इकडे पवार साहेब आहेत, तिकडे शरदराव आहेत, त्याचे शेजारी भुजबळ साहेब आहेत. आणि या तालुक्यातलं राजकारण जरा बऱ्यापैकी सगळ्यांना बरोबर घेऊन करणारा या तालुक्यातला खरं तर द्रोणाचार्य म्हणून त्या आदरणीय अशोकदादा येत आहेत, कारण त्यांच्याकडे बऱ्याच चाव्या आहेत. कधी चावी ठरवतील त्यांचा भरोसा नाही, कारण मी ते मला खूप फिरवले त्यांनी, त्याच्यामुळे त्यांचा मला खूप अंदाज आलाय. ते फार हुशार आहे आदरणीय दादा आणि सगळीच मायबाप मंडळी. आणि आज विशेष म्हणजे अमोल दादाच्या गाडीमध्ये या गावातून त्या ठिकाणी मिरवणुकीमध्ये जो माणूस या ठिकाणी एवढा वृत्तस्थ माणूस 75-72 झाल्याच्या नंतर सुद्धा आमच्या तालुक्यातला सुपुत्र आहे तो निवडून आला पाहिजे ही भावना ज्यांच्या मनामध्ये आहे ते या गावातले आपण शेलार मामा म्हणून रामोदादा बोरचटे, चांगला माणूस रामोदादा बोरचटे, की आज तो माणूस एवढं वय झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी माझ्या गावामध्ये उमेदवार येतोय. आणि आमच्या गावचे आमच्या तालुक्याचे जावाई तर बोललेच, ते काय कमी नाही. आता तिकडं नाना आहेत, तिकडं जावई आहेत, इकडं रामोदादा आहेत. आता 3-4 जण एकत्र आले गावात काय पाहिजे. आणि आमचे मित्र इथं असतील हिरव्यांच्या टपरीमध्ये कुठेतरी, आमचे मित्र बी इथं असतात, कारण ती टपरीच आमची आहे, आमच्याच गावची हिरवी. पण तिथे आमचे मित्र बसले असतील, आता आहे का नाही मला माहित नाही राजा, पण त्यांची अवस्था अशी ती आपल्याला मदत करण्याच्या तयारीत आहे, काय अडचण नाही यायची असं वाटतं. आणि तुम्ही सगळे मायबाप मंडळी तर आज वकील साहेब सगळी मंडळी आपण उपस्थित झाला, एक समाधान वाटतंय. समोरचा उमेदवार सत्यशील दादा किती घाबरलेला आहे त्याचं उदाहरण मी एकच सांगतो की ज्यावेळेस आम्ही समोर त्या दिवशी काही दौरा आंबेगावचा केला आणि शेवट आम्ही उमेदवाराच्या गावामध्ये गेलो, एवढे आमदार साहेब उमेदवार घाबरलेला होता. जसं आम्ही गावात गेलो आणि देवाच्या दर्शनाला आत घुसलो तशा सगळ्या लाईटी घालवल्या आपण होतो लांडे वांडे. आणि ज्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली त्यांना वाटलं लाईट घालवल्यानंतर माणसं जातील, पण गावातली लाईट का गेली म्हणून 500-700 माणसं तिथे गोळा झाली. आणि मग बघतात तर काय अमोल दादा, डॉक्टर संभाजी महाराज सगळे खुश झाले, म्हणजे अरे आपल्याला तर असं दर्शन झालं. ते गेले करायला एक आणि झालं एक. त्यांना खरं तर उमेदवार दाखवायचा नव्हता, पण लाईट घालून अंधारामध्ये उमेदवार दिसणार नाही ह्यांची त्यांची खुली कल्पना आहे. लाईट घालवल्यामुळं अजून 500 लोक प्रवाह करावं आली आणि दर्शन त्या ठिकाणी आपल्या उमेदवाराचं झालं, तिथंच आपला विजय निश्चित झाला. अजिबात पाहायची गरज नाही. आणि म्हणून आपण सगळी मंडळी आज शेठबाबांचा उल्लेख केला, वल्लभ शेठचा उल्लेख त्या ठिकाणी सगळ्यांनी केला पाहिजे. त्याही माणसाने या ठिकाणी 20-25 वर्ष या तालुक्याचं नेतृत्व केलं, सगळ्यांना संधी दिली. पण शेठबाबानंतर जर उमेदवाराने आज आमच्या जावयांनी जसं सांगितलं की शेठबाबानंतर या तालुक्याचं नेतृत्व संसदेमध्ये करण्याचा योगायोग पुन्हा एकदा आपल्या तालुक्याला लाभतोय. मित्रांनो खरं तर उशीर झालाय, बोलण्यासारखं खूप आहे, पण आता समोर जाऊन त्या ठिकाणी अतुल दादाने सांगितलं की आधीच 2 तास आपण उशीर झालेला आहे. पण मी मनापासून सांगतो की उद्याचा ते समोर जे निळ्या शर्टवाले उभे आहेत ना, ते निलेश डोके आहेत, ते महापौर होते कुठले पिंपरी. बघा माणूस महापौर माणूस आहे बिचारा, रात्रंदिवस फोटो काढतोय, पळतोय, जातोय, सगळ्यांना दाखवतोय किती मोठा माणूस आहे. जुन्नर येतो हा ना, प्रेम कसं ओढून आणतं बघा, प्रेम कसं ओढून आणतं बघा. अतुलदाने लगेच जुन्नरचं सांगितलं, म्हणजे आईला प्यायचं मावशीला बी प्यायचं, तिकडे महापौर व्हायचं आणि इकडे आई व्हायचं, म्हणजे आईला प्यायचं आणि मावशीला प्यायचं. आई बाबा अडचण नाही, बाळ गुटगुटीत राहतं. तशी आमची अवस्था अतुल दादाची. सगळे गुरु सगळे भेटतात, सगळे मदत करतात, त्याच्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका. आज आपला माणूस एका वेगळ्या भावनेने तुमच्या सगळ्या मायबापांच्या बरोबर आलेला आहे. आणि म्हणून आम्ही प्रत्येक वेळेस उमेदवारांचं दोघांचं साधर्म्य पाहतोय, तो उमेदवार कसा आणि आमचा उमेदवार कसा. त्या उमेदवाराच्या कलर बाबत मी बोलणार नाही,
थोडासा जरा काळा सावळा माणूस आहे, पण आमचा माणूस बघा ना कसा गोरा गोरा आहे. नाक पाहिलं, दाढी पाहिली, डोळे पाहिले का असं वाटतं पटकन आवडावं माणसाला. माणूसच तसा आहे, दिसायला तसा आहे, विचाराने तसा आहे. पण मित्रांनो एक लक्षात ठेवा, या माणसाने स्वतःचे सर्वस्व बँकेमध्ये घाण ठेवलं आणि छत्रपती शिवाजी संभाजीला मोठं करण्यासाठी काम केलं. आपली नीतिमत्ता असली पाहिजे, आपला स्वाभिमान असला पाहिजे. आपणही त्या ठिकाणी पुढे पाऊल टाकून त्या ठिकाणी त्यांना मदत करणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून तुम्ही दोघं आता शिलेदार संजय शेठ पुढे आहेत ना, पुढच्या गावात आहे सगळे सुजितचं काय युवकचा कार्यकर्ता आहे. आणि म्हणून आज सगळे मायबाप मंडळी, खरं तर मी राष्ट्रवादी काँग्रेस, सत्यशील दादा, अतुल दादा हे सगळे सहकारी खरोखर आज वेगळ्या भावनेने फिरतायत. दोघं पण त्या ठिकाणी खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी आज अमोल दादाचा प्रचार करतायत. उद्या दोघांच्या दृष्टीने उद्याचा दिवस खरोखर चांगला आहे. मी काही भविष्य सांगणार नाही, पण दोघांचाही दिवस चांगले आहे. कारण ज्यावेळेस एवढी माणसं तुम्ही त्या ठिकाणी गोळा करत आहात, अमोलच्या पाठीमागे उभे राहतात, गावचा उमेदवार आहे, तालुक्याचा उमेदवार आहे. आज जसं गावांनी सांगितलं आमच्या तालुक्यातल्या की किती हजाराचं देणार लीड इथं 11,000 हा ना, जिल्हा परिषदचा 11,000. जरा तिकडे मी फिरा सासरवाडीला, मी तिथे 2-3 हजार वाढतील. जरा सासरवाडीला जा, आले का काळेसाहेब आले, या प्रचंड आशावादी, त्यांचं भविष्य आमच्या हातून. आदरणीय काळेसाहेब आपल्या टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत. आणि म्हणून आज ते सगळेच खरं तर त्रिमूर्ती एकत्र आले. आता मताचा काय नाना विषय नाही, आता गट नाही, तट नाही, आता काय अडचण नाही. आज नाना होऊन गाडीमध्ये बसले, आता काही अडचणच नाही. आता सगळा विषय संपला. मित्राला पण आणा नाना, आता मित्राला थोडंसं मोठं झालं. आणि म्हणून तुम्ही सगळे मायबाप मंडळी आज खरं तर उपस्थित झाला. मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो. आपला माणूस, आपल्या माणसाचं नाव काय उमेदवाराचं? अमोल. मताचं मूल्य काय आपल्या? अमोल. सगळं अमोल आहे. आपला उमेदवार अमोल, आपल्या मताचं मूल्य अमोल, आणि निवडून पण द्यायचे आपल्याला अमोलला. वेळेच्या अभावावर मी सर्वांची मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. आणि आपले सर्वांचेच लाडके उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब या मतदारसंघाचे भावी खासदार यांना मी विनंती करतो की आपण आमच्या बेल्लेकरांना संबोधित करा. आजच्या या गावभेट दौऱ्यादरम्यानच्या कोपरा सभेला पहिलवान आमच्या तालुक्यात कोपरा सभा अशी होती. या कोपरा सभेला उपस्थित असणारे सन्मान्य माजी आमदार दिलीपरावजी गंभीरे, माजी आमदार बाळासाहेबजी दांगट, ज्येष्ठ नेते गणपतराव फुलोरे, अनंतरावजी थोपटे, अनंतरावजी चौगुले, रमेश शेठ भुजबळ, अशोकराव गोलक, प्रकाशदादा बालवडकर, जनहित लोकशाही पार्टीचे अशोकराव आलार, रामूदादा असतील, प्रभाकरजी बांगर असतील, जोराताई शेवाळे असतील, दोंडूशेठ चिंगट असतील, सगळी ही मंडळी ज्येष्ठ मंडळी, आशीर्वाद देणारी मंडळी डावीकडे आहेत. आणि सगळ्यात वाखाणण्यासारखी जी गोष्ट असेल ती म्हणजे तालुक्याची 3 युवा नेतृत्व, अतुल शेठ, सत्यशील दादा आणि संजय शेठ काळे हे पाठीशी उभे आहेत. साही मतदारसंघामध्ये फिरत असताना जुन्नर तालुक्याच्या या त्रिमूर्तीची सध्या जाम चर्चा आहे. कारण संस्कृतीमध्ये आपल्या जेव्हा त्रिशूळ हातात येतो तेव्हा त्या त्रिशूळाची ताकद फार मोठी असते. आणि हा त्रिशूळ जो एकत्र झालाय जुन्नर तालुक्यामध्ये त्याची ताकद फार मोठी आहे. वरून पाऊस पडायला सुरुवात झाली, अजून पुढच्या गोष्टी बाकी आहेत. फक्त प्रत्येक जण सांगतो उशीर झाला, उशीर झाला, उशीर झाला. हा उशीर का झाला त्याचं कारण फक्त सांगतो. सकाळी खेळचा घाट जाम होता, 6 तास वाहतूक कोंडी होती. स्वतः मी 2-2.25 तास वाहतूक कोंडीत अडकलेलो होतो. आणि खरंच मनात विचार आला, वैयक्तिक टीका नाही करणार मी कोणावर, पण याच वाहतूक कोंडीमध्ये एक अँब्युलन्स होती. या अँब्युलन्समध्ये एक पेशंट होता जेमतेम 36-37 वर्षाचा ऍक्सिडेंट झालेली केस. ऍक्सिडेंट झालेल्या केसमध्ये लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये न्यायचं होतं. लहान लेकरं घरात होती, बायको धावा करत होती, कुठंतरी जीव वाचला पाहिजे म्हणून अँब्युलन्स ड्रायव्हर त्याचा प्रयत्न करत होता. घरचे सगळे धावा करत होते, हॉस्पिटलमध्ये डॉक्टर स्ट्रेचर पासून सगळ्या गोष्टी सज्ज ठेवून वाट बघत होते, पण अँब्युलन्स पोहोचू शकत नव्हती कारण ट्रॅफिक जॅम मध्ये अडकली होती. पेशंट दगावला,
या पेशंटचं नाव काय माहिती? या पेशंटचं नाव आहे मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराचा अमूल्य वेळ, मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराचा विकास आणि मतदारसंघातल्या प्रत्येकाला दिलेलं आश्वासन गेली 15 वर्ष हेच होते. आणि म्हणून मग विचार करावा लागला. प्रत्येक वेळी सांगितलं जातं, विशेषतः तालुक्यात सांगितलं जातं, जेव्हा नगर कल्याण रस्त्याविषयी सांगितलं जातं तेव्हा जेवढं चांगलं झालंय ते लगेच सांगितलं का हा एवढं चांगलं झालंय हे माझ्यामुळे झालंय असं सांगतात सांगणारे. आणि त्याच वेळी पुणे नाशिक हायवेवर 80% काम हे झालंय, 20% काम बाकी आहे. पण हे 80% काम तुमच्या मतदारसंघातलं किती हे एकदा खरं खरं सांगा ना. 20% जेवढं काम बाकी ते सगळंच्या सगळं फक्त शिरूर मतदारसंघातलं काम बाकी राहतं. आणि मग सर्वसामान्य माणसाच्या वेळेच्या कोळंब्यासाठी, या सगळ्या अपव्ययासाठी, दुर्दैवाने घडणाऱ्या या घटनांसाठी नैतिक जबाबदारी कोणाची, हा माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराचा प्रश्न असतो. अनेक जण विचारतात नक्की काय करणार. पिंगळ साहेब म्हणाले वैयक्तिक टीका करत नाही. हो, मी वैयक्तिक टीका करत नाही, कारण ती माझी संस्कृती नाही. वैयक्तिक टीका करून आणि पातळी सोडून राजकारण करून मतदारसंघातले प्रश्न सुटणार नाहीत. मतदारसंघातले जर प्रश्न सोडवायचे असतील तर महाराजांचा विचार हातात धरून शाश्वत विकासाची कास धरावी लागेल. आणि ती धरणं ही या मातीची संस्कृती आहे. आज संपूर्ण मतदारसंघात फिरत असताना अनेक ठिकाणी माता भगिनी येतात, मोठ्या प्रमाणावर हे तरुण बांधव येतात. माझे तरुण बांधव विचारतात नक्की रोजगाराचं काय झालं. आज नेम कॉन्ट्रॅक्ट सारखं कॉन्ट्रॅक्ट आलंय, 2 वर्षाच्या वर परमनंट होता येत नाही पोरांना. ग्रॅज्युएट झालेली पोरं सुद्धा विचारतात सिक्युरिटी गार्डची नोकरी करू का, जेणेकरून मिनिमम वेजेस ऍक्ट मिळेल. दुर्दैव. मग सगळ्यात जास्त रोजगाराची संधी ज्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये, सगळ्यात जास्त MIDCच्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये, याच शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये स्थानिक तरुणांना प्राधान्यानं रोजगार मिळण्याची भूमिका का घेतली गेली नाही. का जुन्नर आंबेगाव या भागामध्ये शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग आले नाही. का या पोरांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तयार झाली नाही. का या पोरांसाठी युथ गायडन्स सेंटर तयार झाली नाही. आपल्या भागात बोलायचं झालं तर प्रत्येक भागात मिरवणूक निघते, समोर गाडान बैल असतो. गाडा मालक आठवणीने येऊन सांगतो दादा फळीफोड करायची वार. ही प्रत्येकाची जेव्हा भावना बनते तेव्हा कालच शेखर साहेब कोणीतरी सांगितलं की ही निवडणूक फक्त नेत्यांची राहिली नाही, ही निवडणूक सर्वसामान्य जनतेनं आज हातात घेतलेली. प्रचंड मोठ्या संख्येनं माता भगिनी, एवढ्या माता भगिनी कधीही कुठल्या राजकीय सभेला नसतात, अशा माता भगिनी शिरूर मधल्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रात दिसतात. मला परवा एका पत्रकाराने विचारलं हे नक्की गणित काय होतं. एकाने विचारलं तुम्ही रोज मालिकेतून भेटता म्हणून माता भगिनी सभेला येतात. म्हटलं नाही, मालिकेतून तर मी त्यांना घरच्या घरी भेटतो. त्या सभेला येण्याचं कारण हे की आज माझ्या प्रत्येक माऊलीला वाटायला लागले माझं लेकरू खासदारकीला उभं आहे, आणि माझ्या प्रत्येक भगिनीला वाटायला लागले माझा भाऊ खासदारकीला उभा आहे. म्हटलं जातं अमोल कोल्हे अभिनेता आहे. परवा कोणीतरी एक मेसेज पाठवला होता, आपण टीका करत नाही, आलेला मेसेज वाचून दाखवतो. परवा एका माणसाने मला सांगितलं दादा एवढं सांगा, होय अभिनेता आहे तर हाडाचा कलावंत आहे, निदान रोज थापा मारणारा सोंगाड्या तरी नाही. मुद्दा हा वैयक्तिक टीकेचा नाहीये. मुद्दा महत्वाचा हा आहे की 3 टर्म निवडून दिल्यानंतर जनतेची तुमच्या बाबतीत ही जेव्हा भावना होते तेव्हा आपण निवडणुकीला सामोरं जायचा नैतिक अधिकार गमावलाय की नाही याचा एकदा विचार केला पाहिजे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपण पुढे चालतो. तुम्ही कलाकार म्हणता, तुम्ही या सगळ्या गोष्टी म्हणता, पण एका गोष्टीकडे त्यांचं दुर्लक्ष होतंय. दूरचित्रवाणीच्या इतिहासात पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेद्वारे पहिल्यांदा 127 देशांमध्ये पोहोचतो. आणि असं असताना केवळ आणि केवळ राजकीय स्वार्थापोटी ही मालिका बंद करण्याची याचिका तुम्ही दाखल करता. कुठं आलं तुमचं शंभूप्रेम, कुठं गेलं तुमचं शिवप्रेम. जाहीर आव्हान आहे माझं सन्माननीय लोकप्रतिनिधींना, आपल्या तालुक्यातल्या शिवनेरी विकास आराखडा हा
माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीतून माननीय बेनके साहेबांच्या प्रयत्नातून शिवनेरी विकास आराखडा करण्यात आला. जवळपास 84 कोटी, एकूण 90 कोटींचा हा आराखडा, त्यातल्या 43 कोटींचं युटिलायझेशन झालं. गेल्या 4.5 वर्षात जेमतेम 12 कोटींचं युटिलायझेशन झालं. सन्मान्य खासदारांनी एकाच प्रश्नाचं उत्तर द्यावं, ज्या शिवजन्मभूमी तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे, या शिवजन्मभूमीसाठी, या किल्ले शिवनेरीसाठी त्यांनी किती रुपयांचा निधी आज तागायत दिला? का आतापर्यंत किल्ले शिवनेरीवर रोपवे होऊ शकला नाही? का माझ्या किल्ले शिवनेरीवर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवणारी, संपूर्ण देशाचं लक्ष वेधणारी शिवसृष्टी झाली नाही? आले ना मनात हे सगळे प्रश्न. या 3 प्रश्नांनी पडत्या पावसात सुद्धा न हलता बसून राहिलाय तू. कारण या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांचा संस्कार आहे. आणि म्हणून फक्त एवढा शब्द द्यायला आलोय, या 3ही गोष्टी करून दाखवणार. जर मायबाप हो तुम्ही संधी दिली तर शिवजन्मभूमीचा आवाज संसदेत असा होणार की शिवनेरीवर आबाल वृद्धांना सहज जाता यावं, यासाठी रोपवेची सुविधा होणार, शिवनेरीवर शिवसृष्टी होणार. किल्ले शिवनेरी आता फक्त राष्ट्रीय संरक्षित स्मारक आहे. या किल्ले शिवनेरीचं राष्ट्रीय स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान म्हणून केलं जाणार. आणि त्यानंतर बराच जेव्हा शिवजयंती होईल, तिथीनुसार करा, तारखेनुसार करा, त्याचा मला फरक पडत नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की मनात जर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार असेल तर 365 दिवस शिवजयंती केली तरी चालेल. फक्त एकच म्हणणं आहे, आता शिवजयंती उत्सव हा राष्ट्रीय सण झाला पाहिजे. या दृष्टीनं प्रयत्न केला. पावसामुळे आता थांबतो, फक्त जाताना एक शब्द देतो, बेलेकरांना वेगळं काही सांगणार नाही, कारण मामाचं गाव आहे. मामा भाच्याचे लाड करणार हे मला पूर्णपणे खात्री आहे, पूर्णपणे माहिती आहे. पण सगळीकडे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये चर्चा चालली की जुन्नर तालुका असं मताधिक्य देईल, जुन्नर तालुक्यातली मतांची टक्केवारी अशी असेल की भल्या तोंडात गोड घालायला भाग पाडेल. एक गोष्ट लक्षात घ्या, संपूर्ण महाराष्ट्राचं, परवा माझ्या पत्रकार बांधवांनी एक गोष्ट सांगितली, संपूर्ण महाराष्ट्राचं सगळ्यात जास्त लक्ष कुठल्या निवडणुकांकडे असेल तर 2 नोव्हेंबरची निवडणूक ही शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे. आणि या निवडणुकीसाठी काही निवडणुकी कोण लागून गेलं? डॉक्टर अमोल कोल्हे. एक साधं शेतकऱ्याचं पोरग, एक बैलगाडा मालकाचा नातू आहे, पण सर्वसामान्य जनतेनं खांद्यावर घेतलंय आणि म्हणून जगाला तो दिसतोय. म्हणून फक्त शब्द देतो, मायबापू या संधीचं सोनं करण्यासाठी तुम्ही आशीर्वाद द्या. जर तुम्ही आशीर्वाद दिला तर असं काम करून दाखवेल की शिवजन्मभूमीची मान दिल्ली अभिमानानं उंचावेल. हा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवनेर प्राईम टाईप करून सबस्क्राईब करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.